रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर. आज आपण सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे आपलं. तर आपला सह्याद्रीत आता पेरणीचा मोसम चालू आहे. त्याचबरोबर शेतातली सगळी कामं चालू असतानाच ऊन पडायला चालू झालं आहे, पाऊस थोडा कमी आला आहे आणि अशा परिस्थितीत सापांचा उपद्रव जास्त असतो. शेतकऱ्यांनी या सापांच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे. नजर चुकीनं असे साप अगदी निदर्शनाला येतात आणि नजर चुकीनं जर त्याच्यावर पाय पडला तर अगदी एखादी घटना घडू शकते. तर अशा परिस्थितीत आपल्याकडं सह्याद्रीत मण्यार, त्यानंतर नाग, पुरसं आणि घोणस हे 4 प्रकारचे विषारी प्रजातीचे साप येतात आणि इतर साप हे निमविषारी असतात, म्हणजे कमी विषारी असतात. तर अशा सापांच्यापासून आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. कारण का इकडं सापांचा उपद्रव अशावेळी सहजपणे नजरेला साप दिसतात. तर प्रत्येकानं आपली शेतातली कामं करत असताना काळजीपूर्वक लक्ष देऊन करावीत. यासाठी हा सदरचा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांच्यासाठी आपण आवर्जून केलेला आहे. तर असं हे म्हणजे साप असणं हा एक बायोडायव्हर्सिटीचाच घटक आहे आणि त्याला पण आपण बरोबर घेऊनच जगलं पाहिजे. पण आपण सावधानतेनं अगदी काळजीपूर्वक नजर सर्व ठिकाणी आपली असणं गरजेचं आहे शेतात काम करत असताना, आणि हे सर्वांनी आपण सांभाळणं गरजेचं आहे. म्हणून सदरचा व्हिडिओ आवर्जून आपल्या आठवणीसाठी शेतकरी बांधवांच्यासाठी आपण केलेला आहे. तर कृपया सर्वांनी आपली काळजी घ्यावी. अगदी आपल्या हातापायाला सांभाळून शेतातली सर्व कामं पार पाडावीत. हा व्हिडिओ करण्यापाठीमागचा उद्देश आहे. तर सदरचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सदरचा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा, लाईक देखील करा. म्हणजे अजून एका व्हिडिओ असा बनवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळतं. आणि हा व्हिडिओ पुन्हा एखादा चांगला व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी सदरचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सह्याद्रीतलं अनोखं जीवन म्हणजेच आता पावसाळ्यातला रानमेवा, त्यानंतर जंगलातली पावसाळ्यातली मजा, त्याचबरोबर शेती जी आपण करतो त्या शेतातली पावसाळ्यात येणारी मजा, असं बरंच काही पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरी जे आपलं चॅनल आहे त्या चॅनलशी कनेक्टेड राहा. आणि एक नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.